हद्दीतील 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. आपल्या वडगावचे रहिवासी असलेले आमचे मित्र, मी सचिन सरांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करावा. सर्वांना विनंती आपण त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. आणि आपण आता लगेचच हा कार्यक्रम सुरुवात करत आहोत. मी जाजू सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांनी पालकांना या करिअर गायडन्सच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं. या कार्यक्रमाची रूपरेषा आपली अशी राहील. प्रथमतः दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मार्गदर्शन होईल. मार्गदर्शन झाल्यानंतर आपल्या मनामध्ये पालकांना आणि पाल्यांना दोघांनाही काही प्रश्न विचारायचे वाटतील, त्याची उत्तरं, या प्रश्नोत्तराचा एक 10 मिनिटं 15 मिनिटाचा या ठिकाणी वेळ देण्यात येईल. आपल्याला जे काही मनामध्ये शंका असतील पालकांना किंवा विद्यार्थ्यांना, त्यांनी त्या ठिकाणी जागेवरूनच हा प्रश्न विचारायचे. दोन्ही मान्यवर आपल्याला या ठिकाणी उत्तरं देतील. त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्यांचा पालकांचा सन्मान ठेवलेला आहे, तोपर्यंत सर्वांनी थांबायचे. तर मी जाजू सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार, मी वडगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष माननीय मयूरदादा ढोरे यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आता आपण 10वी किंवा 12वी ह्यानंतर करिअर निवडायचा प्रश्न असतो. तर मी छोटंसं उदाहरण देऊन चालू करतो. परवा दिवशी मी असंच ऑफिसमध्ये बसलो होतो. एक पाल्य आले, त्यांनी 12वीची एक्झाम झाली, त्यांना 80 का 82% 12वीला पडले आणि त्यांनी लॉ करायचं आधीपासून ठरवलं होतं. तर लॉची एक्झाम वगैरे सगळं दिलं. पण असेच मित्रांसोबत तो मुलगा गेला कुठंतरी गप्पा मारायला किंवा काय, गप्पा मारता मारता त्यांनी साईडच चेंज करून टाकली. का तर मुलगा बीबीएला चाललेत आपले मित्र, पण त्यांनी पण बीबीएची साईड निवडली. आता कसं आहे, आधी तुम्हाला ऍडमिशन म्हणा काही म्हणा व्यवस्थित मिळून जायचं. भरपूर ठिकाणी सीईटीची गरज नव्हती. आज गव्हर्नमेंटने काय केलंय, प्रत्येक प्रोग्रामला सीईटी चालू केलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी बीबीएची सीईटी दिली नव्हती. त्यांनी फक्त लॉची क्लॅट म्हणून एक एक्झाम असते सीईटी, ती दिली होती. आता बीबीएला ऍडमिशन घ्यायचं कसं, म्हणून ते माझ्याकडे मागच्याच हप्त्यात बुधवारी का गुरुवारी आले होते. मग कसं करायचं काय करायचं म्हणून चालू होतं. ठीक आहे, आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आलेल्या आहेत महाराष्ट्रात, जवळपास 20-22 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. ऍडमिशनला प्रॉब्लेम होत नाही. पण जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नसत्या किंवा काहीही नसतं तर काय झालं असतं. तर बाळांनो, माझं एवढंच म्हणणं आहे किंवा पालकांना एवढीच विनंती आहे का मित्र कुठं चाललाय ह्यापेक्षा आपल्याला काय करायचंय आपल्या आयुष्यात हे खूप महत्वाचं आहे. मित्र खूप चांगले तुम्हाला, आपण त्याला डॉक्टर करू किंवा आपण MBBS करू, इंजिनियर करू किंवा एखादा कॉम्प्युटर झाला तर आपण पण कॉम्प्युटरलाच जायचं असं नाही. बघा, मागच्या 4 ते 5 वर्षात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला सुद्धा भरपूर ऍडमिशन चालू आहे. भरपूर जण ऍडमिशन घेत आहेत. आणि आता जर तुम्ही रिसेंटली बातम्या वाचायला लागले तर रिसेशन सुरू होते. तर साईड निवडताना मी म्हणतच नाही का तुम्ही हाच प्रोग्राम घ्या किंवा तोच प्रोग्राम घ्या. भरपूर प्रोग्राम्स अवेलेबल आहेत, खूप प्रोग्राम आहेत, तर तुम्ही त्याकडे जाऊ शकता. आज तुम्ही अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग करू शकतात, मेडिकल आहे ते करू शकतात किंवा कृषी विषयक अभ्यास पण आहेत, त्याविषयी कोणालाच नॉलेज नाही. परत डेअरी सायन्स नावाचे प्रोग्राम असतात, तुमचं लॉ असतं, तुमचं MBA असतात. असे भरपूर प्रकारचे प्रोग्राम आहेत. आणि रिसेंटली तुम्ही बघताय शैक्षणिक क्षेत्रात येत्या 1 ते 2 वर्षात आमूलाग्र बदल होत आहेत. गव्हर्नमेंटने ठरवलंय का NEP 2020 इम्प्लिमेंट करायचं. ऑलरेडी ते इम्प्लिमेंट झालंय. आता ह्यामध्ये काय बदल होणार आहे का तुम्हाला ऍट ए टाइम 2 डिग्रीला ऍडमिशन घेता येणार आहे, त्याला म्हणतात ड्युअल डिग्री प्रोग्राम. किंवा काही आर्टचे मुलं आहेत, त्यांना इंजिनिअरिंग करायची इच्छा होते, ते इंजिनिअरिंग पण करू शकतात. असे भरपूर बदल येत्या 1 ते 2 वर्षात आपल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणार आहेत. त्यानुसार तुम्हाला वाटलं का तुमचं अर्ध शिक्षण इथं करायचंय, अर्ध शिक्षण विदेशात करायचंय, त्या प्रकारचं सुद्धा
नवीन ड्युएल डिग्री प्रोग्राम मध्ये त्यांनी हे केलेलं आहे, नवीन सर्क्युलर आलेलं आहे. त्यानुसार आमूलाग्र बदल हे शैक्षणिक धोरणानुसार होणार आहे. त्याला म्हणतात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. तर ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार तुम्ही असं समजू नका का आपण वीक आहे का आपण स्ट्रॉंग आहे, काहीच नाही. तुम्हाला जो आवडेल, ज्यामध्ये स्वच्छंद असणार त्यानुसार तुम्ही ते प्रोग्राम निवडू शकणार. आता आपण एक एक प्रोग्राम विषयी माहिती घेऊया. पहिलं म्हणजे लोकांची इच्छा असते अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग. ह्याच्यात खूप जणांची इच्छा असते की आपल्याला इंजिनिअरिंग करायची. आणि दुसरा असतो म्हणजे मेडिकल, म्हणजे तुमचं MBBS, BAMS, BHMS ह्या प्रकारचे. तर अभियांत्रिकीमध्ये जर गेले तर आज जर तुम्ही पाहिलं तर 90% ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्युटर रिलेटेड आहेत. एक म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्याच्यात भरपूर स्पेशलायझेशन सुरू झाले. आधी फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे दोनच पार्ट होते. आता जर तुम्ही कम्प्युटरचाच विचार केला तर त्याच्यात कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 स्पेशलायझेशन सापडतील. काही असतील AI रिलेटेड असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नंतर मशीन लर्निंग, नंतर असेल तुमचं डाटा सायन्स, त्यानंतर असेल परत हे मिक्स करतात AIML म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, हे सगळे मिक्सचर होऊन असं कमीत कमी 10 ते 15 स्पेशलायझेशन हे एकट्या कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये आहे. नंतर आहे तुमचं, आज तुम्ही बघताय त्याची टेक्नॉलॉजी ही सगळी आपल्या या मोबाईलवर आहे. आधी मोबाईल किंवा टेलिफोन हा फक्त एकामेकाशी संवाद साधण्यासाठी होता, पण आज तुम्ही क्लिक जरी केलं तर तुम्हाला जगात काय चाललंय हे मोबाईलवर समजतं. बरोबर आहे. व्हॉट्सअपमुळे आज तुम्ही कोणत्याही मित्राला कुठेही असू द्या जगाच्या नकाशावर तुम्ही त्याला कॉल करू शकता, त्याला तिथे जाऊन पाहू शकता. दिस इज द टेक्नॉलॉजी. ही सगळी जी टेक्नॉलॉजी आहे ती आहे तुमच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग रिलेटेड प्रोग्राम मध्ये. नंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा नुसता प्रकार जरी बघितला तर आधी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही कोर ब्रँच होती इंजिनिअरिंगची. आधी इंजिनिअरिंगच्या 3च कोर ब्रँच होत्या, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स. पण जर आता बघितलं की इंजिनिअरिंगच हा एवढा व्हास्ट झालाय तर तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढे प्रोग्राम्स त्या इंजिनिअरिंगच्या अंडर आहेत. जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विचार केला तर त्यामध्ये आहे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स, म्हणजे आपल्या ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल ज्या आहेत तुम्ही विचार केला तर आपण 10 वर्ष जर मागे गेलो तर कोणी विचार पण नसेल केला की इलेक्ट्रिकल व्हेकल्स येतील म्हणून, कधीही विचार केला नव्हता. पण विदिन मागच्या 2 ते 3 वर्षात इलेक्ट्रिक व्हेकलचा एवढा प्रभाव झालाय तर त्याच्यासाठी एक सेपरेट ब्रँच झालेली आहे, ती म्हणजे मेकॅट्रॉनिक्स. त्यानुसार जर आज तुम्ही कंपन्या बघितल्या, चाकांच्या आसपास कंपन्या बघा, बहुतांश कंपनीमध्ये तुम्हाला दिसतील रोबोट्स. तर त्यासाठी आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. अशा भरपूर सब ब्रँचेस ह्या मेकॅनिकल मध्ये आहेत. नंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, जी कन्स्ट्रक्शन रिलेटेड साइड असते. ह्यामध्ये जास्तीत जास्त करून मुलं ऍडमिशन घेतात तर त्यांना म्हणजे खरं सांगायचं म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी. तर त्यांना इरिगेशन इंजिनिअरिंग डिपार्टमेंट किंवा IAS ऑफिसर वगैरे वगैरे जर व्हायचं असेल तर भरपूर मुलं जर गव्हर्नमेंट सर्व्हिसेससाठी जायचं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग कडे वळतात. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स, त्यामध्ये सुद्धा भरपूर शाखा आहेत. ENTC म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड डिजिटल सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स अँड डिजिटल डाटा सायन्स. असे भरपूर व्हेरियंट्स तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स ह्या व्हेरियंट्स मध्ये सापडतील. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कम्प्युटरची सब ब्रँच आहे. तर कम्प्युटर आणि IT मध्ये फरक काय, तर कम्प्युटर मध्ये तुम्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही बघतात, पण IT मध्ये फक्त सॉफ्टवेअर रिलेटेड प्रोग्राम असतात. आता जर तुम्ही विचार केला नुसतं आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग जरी केली पण नुसतं इंजिनिअरिंग करून तुमचं जे नॉलेज आहे ते डे टू डे लाईफ मधलं अपडेट होत नाही. तर ते अपडेट करण्यासाठी काही जण 3rd इयर किंवा 4th इयरला गव्हर्नमेंटनी एक सीडॅक नावाची कंपनी चालू केलेली आहे. तर तिथे त्यांचे व्हेरियस ऑफ प्रोग्राम्स हे रन होतात फॉर 3 to 5 months साठी. तर त्या प्रोग्रामला ते मुलं ऍडमिशन घेतात आणि तिथून त्यांची प्लेसमेंट होते. तर हे सगळं झालं इंजिनिअरिंगच्या बाबतीत. दुसरं आहे MBBS किंवा मेडिकल साईड.
तर मेडिकलमध्ये सुद्धा जर तुम्ही विचार केला तर MBBS आहे, BHMS आहे, BAMS आहे, BEMS आहे, असे भरपूर प्रोग्राम हे मेडिकलच्या अंडर येतात. जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला MST CET किंवा JEE द्यावी लागते. काही जण JEE देतात आणि IIT NIT सारख्या ठिकाणी त्यांचं ऍडमिशन ते कन्फर्म करतात. नुसती JEE देऊन चालत नाही, जे JEE क्लिअर होतात. आता मागच्या 2-4 वर्षापासून जर तुम्ही बघितलं CET आणि JEE मध्ये सुद्धा 2 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे 2 वेळेस तुम्ही ती एक्झाम देऊ शकता आणि जो बेस्ट स्कोर येईल त्या धर्तीवर तुम्हाला पुढची दिशा ठरवता येते. नंतर आहे मेडिकल साईड, तिथं आहे नीट मध्ये जर नीट एक्झाम जर द्यायची असेल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या विषय ज्ञान आणि त्याचा अभ्यास असला पाहिजे. आता मेडिकल लाईनचा जर विचार केला तर त्याच्यात पण भरपूर सब पार्ट्स आहेत. आता प्रत्येक वेळेस माणूस मेडिकलमध्ये सक्सेस होईल असं नाही. मग ती मुलं काय करतात, मेडिकल जर नाही झालं तर तिथून पुढे ते फार्मसी लाईन्स सिलेक्ट करतात. त्याच्यात तुम्ही B फार्म, M फार्म, आता नवीनच मागच्या 2 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून फार्मडी नावाचा एक प्रोग्राम सुरू झालाय. तो BTech प्लस MTech प्लस PhD हा तिन्ही मिळून तो केला जातो. त्याच्यात पण सक्सेस नाही झालं, जर तुम्हाला मेडिकल प्लस इंजिनिअरिंग कंबाईन करायचं असेल तर बायोमेडिकल इंजिनियर आहे. आता बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे तर आपलं इंजिनिअरिंगचा काही भाग, आता जर तुम्ही बघितलं तर भरपूर जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते कम्प्युटर रिलेटेड इन्स्ट्रुमेंट आहेत. तुम्ही ECG जरी काढायचं म्हटले, MRI करायचं म्हटले, छोट्या छोट्या गोष्टीत विचार करा, प्रत्येक गोष्टीत इन्स्ट्रुमेंट आहे. आता नाडी चेक करून कोणीही आपल्याला सांगत नाही काय करायचं. डॉक्टरकडे जर गेले तुम्ही 10-15 तुम्हाला टेस्टच आधी करायला सांगतो. आणि ह्या टेस्ट करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट बनवले जातात हे सगळे बायोमेडिकल रिलेटेड इंजिनिअरिंग मधून होतात. तर ह्याला म्हणतात बायोमेडिकल इंजिनिअरिंग. ह्याचं खूप मोठं प्रस्थान हे विशाखापट्टणम येथे आहे. तेथे एक मेडिकल सिटी म्हणून मेडिसिटी असं एक सिटी आहे. तिथे जे काय मेडिकल रिलेटेड इन्स्ट्रुमेंट आहेत ते तिथे तयार केले जातात. त्याला म्हणतात बायोमेडिकल इंजिनिअरिंग. तर हा इंजिनिअरिंग आणि मेडिकल लाईनचा जो कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणतात बायोमेडिकल इंजिनिअरिंग. नंतर आहे कृषी विषयक. आता भरपूर जण तुम्ही जर विचार केला, काहींना तलाठी व्हायचं असतं, काहींना कृषी अधिकारी व्हायचं असतं, काहींना बँकेत कृषी विस्तार अधिकारी व्हायचं असतं. असे मुलं BSc ऍग्रिकल्चरल निवडतात. आता ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा तेवढंच राहिलेलं नाही, ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा भरपूर पार्ट झालेले आहेत. जर तुम्ही विचार केला तर ऍग्रिकल्चर मध्ये आहे ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, दुसरा भाग आहे ऍग्रिकल्चर, नंतर हॉर्टिकल्चर, नंतर फूड टेक्नॉलॉजी, देन फ्लॉरिकल्चर. अशा विविधांगी शाखा ह्या ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये आहे. ज्याला खरंच मनापासून गव्हर्नमेंट सर्व्हिसला जायचं असेल त्यांनी, म्हणजे माझं स्वतःचं म्हणणं आहे की त्यांनी ऍग्रिकल्चर साईड निवडावी. याचं कारण सांगतो. आपण 10वी-12वी पर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 3 विषयामध्ये फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल नॉलेज घेतो. म्हणजे गणिताचा जर विषय घेतला, मी स्वतः MSc मॅथ्स आहे, गणित जर घेतलं तर तुम्हाला फक्त उदाहरण सोडवायचे असतात. फिजिक्स घेतलं थोडीशी थेरोटिकल नॉलेज आहे, बाकी सगळे न्यूमेरिकल्स आहे. केमिस्ट्रीमध्ये आले तर तुम्हाला रिएक्शन सोडवावं लागतात. असा ऍग्रिकल्चर हा एक पार्ट आहे. जर तुम्ही MPSC UPSCच्या काही एक्झाम बघितल्या त्याच्यात भरपूर पार्ट हा डिस्क्रिप्टिव्ह असतो. म्हणजे तुम्हाला त्याच्यात तुमचे उत्तर 100 शब्दात 200 शब्दात लिहावायचे असतात. तर अशा वेळेस तुम्ही ऍग्रिकल्चर साईड जर निवडली आणि योगायोगानं तुमचा नंबर पुण्याच्या ऍग्रिकल्चर कॉलेज किंवा राहुरी किंवा सावंतवाडी किंवा परभणी या गव्हर्नमेंटच्या ठिकाणी लागला आणि जर तुम्ही तिथलं वातावरण पाहिलं मुलांचं तर ते फक्त आणि फक्त फोकस्ड असतात का आपल्याला MPSC क्लिअर व्हायची आणि आपल्याला पुढे जायचं. तर त्यामध्ये थेरॉटिकल नॉलेज भरपूर असतं, तुम्हाला लिहायची सवय होते, तुमची आकलन शक्ती वाढते. त्यामुळे ज्यांना कोणाला गव्हर्नमेंट सर्व्हिसेस जॉईन करायच्या असतील त्यांनी ऍग्रिकल्चर हा पर्याय योग्य प्रकारे जर निवडला तर ते नक्कीच सक्सेस होतील. नंतर ऍग्रिकल्चर नंतर आता तुम्ही जर बघितलं तर भरपूर ठिकाणी ट्रेंड चाललाय BBA चा.
आणि आता बीबीए फक्त बीबीए राहिलेलं नाही, एमबीए पण एमबीए राहिलेलं नाही. बीबीए मध्ये सुद्धा भरपूर प्रकार सुरू झालेले आहेत. प्रकार म्हणजे काय, तर तुम्ही जर बघितलं बीबीए मध्ये तुम्हाला भरपूर टाईपचे स्पेशलायझेशन मिळतील. आज जेव्हा तुम्ही 12वी किंवा 10वी पास होतात, बीबीए ला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फायनान्स नॉलेज, पीपल मॅनेजमेंट नॉलेज, तुमचं इंडस्ट्रियल बिझनेस नॉलेज, इंटरनॅशनल बिझनेस नॉलेज, इंटरनॅशनल अकाउंटिंग, इंटरनॅशनल फायनान्सिंग, ह्या प्रकारचे नॉलेज आज तुम्हाला बीबीए मध्ये मिळतं. आधी जर आपल्याला कॉमर्स निवडली का आपण फक्त बीकॉम करायचं, आता तसं राहिलेलं नाही. आता तुम्ही कॉमर्स निवडली का तुम्हाला बीबीए हा एक पर्याय आहे. बीबीए मध्ये सुद्धा कॉमर्स रिलेटेड भरपूर प्रोग्राम चालतात. इंटरनॅशनल फायनान्सिंग, इंटरनॅशनल अकाउंटिंग, इंडस्ट्रियल बिझनेस, तुमचं फिल्म मेकिंग, साऊंड इंजिनिअरिंग, असे भरपूर प्रकार हे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे. नंतर आता जे मुलं बीबीए करतात ते बीबीए वर थांबत नाही, ते पुढे एमबीए जातात. एमबीए करताना आता काही काही ठिकाणी जर तुम्ही एमबीए बघितले तर तुमचा पहिलं शैक्षणिक क्षेत्र हे तुमच्या कॉलेजला होतं आणि दुसरं सत्र जे आहे ते तुमचं विदेशात होतं. लाईक दुबई, ऑस्ट्रेलिया, जिथं ते संस्थेचं टायप असेल त्यानुसार तुमचं ते होतं. तर ह्या प्रकारचं जे एज्युकेशन आहे हे आज दिवसेंदिवस वाढत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं करिअर निवडू शकता. तसंच तुम्ही बीएससी ला जर गेले, प्लेन बीएससी, त्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत. तुमचं बीएससी कम्प्युटर ऍप्लिकेशन असेल, बीएससी मॅथमॅटिक्स असेल, बीएससी फिजिक्स असेल, बीएससी क्वांटम फिजिक्स असेल. ज्यांना इंजिनिअरिंग खूप आवड जात आहे असे सुद्धा बीएससी करून काही नाही तर 90% इंजिनिअरिंग हे बीएससी करून होऊ शकतात. कारण भरपूर सिमिलर कोर्सेस जे बीटेक मध्ये आहेत ते बीएससी मध्ये सुद्धा आलेले आहेत. सायबर सिक्युरिटी, सायबर फॉरेन्सिक सायन्स, हे भरपूर प्रकार आज आलेले आहेत. नंतर एक छोटस आहे, जर तुम्हाला खरंच गणिताची आवड असेल तर एक ऍक्च्युअल सायन्स नावाचा प्रोग्राम आहे. जसं आपण बघितलं का सीए फक्त 1 किंवा 2% मुलं पास होतात, तसंच ऍक्च्युअल सायन्स जे आहे हा मॅथमॅटिक्स प्लस स्टॅटिस्टिक्स ह्याचा कॉम्बिनेशन आहे. तर ह्या कॉम्बिनेशनच्या अंतर्गत जर तुम्ही विचार केला, याचा रिझल्ट फक्त दरवर्षी 0.1% लागतो ह्या ऍक्च्युअल सायन्सचा. आणि हा आय थिंक फक्त पुण्यात इंदिराने चालू केलाय आणि बालाजी युनिव्हर्सिटी आणि मुंबईमध्ये एका ठिकाणी आहे. असे 2 ते 3 ठिकाणी फक्त महाराष्ट्रात ऍक्च्युअल सायन्स हा विषय तुम्हाला आढळेल. नंतर काही जणांचं 12वी नंतर जर मार्क कमी पडले तर गव्हर्नमेंटनी आजकाल एक काढलंय बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज, बीव्होक. त्या बीव्होकच्या अंतर्गत तुम्हाला ऍज सुन ऍज जे नॉलेज पाहिजे, बेसिक जे कंपनीला रिक्वायर्ड असतं त्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला मिळतं आणि त्या नॉलेजच्या अंतर्गत तुम्ही तुमची भविष्याची वाटचाल करू शकता. नंतर काही जणांना लॉ शिकायचं असतं, तर लॉ मध्ये सुद्धा बीए एलएलबी जो आहे हा तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर करता येतो. 12वी नंतर बीए एलएलबी, बीबीए एलएलबी, बीएससी एलएलबी, बीकॉम एलएलबी असे लॉचे प्रोग्राम्स आहेत. आणि नवीनच ट्रेंड आलाय का बघा, आपली जी हिंदू संस्कृती आहे किंवा भारतीय संस्कृती आहे ही भगवद्गीतेवर आधारित आहे. आणि कुठं ना कुठं आजची पिढी ह्या संस्कृतीला मुकते. विचार करा तुम्ही, किती जणांना आपल्याला भगवद्गीता काय आहे, त्याच्यात कोणता श्लोक कुठे, कोणता श्लोक माहिती आहे का नाहीये. म्हणून गव्हर्नमेंटनी मागच्या 2 वर्षापासून इंडियन नॉलेज सिस्टीम IKS ही एक संस्था चालू केली आहे आणि त्याच्या अंतर्गत सुद्धा विविध रंगी कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. आणि मे बी पुढच्या ह्याच्यात जर त्याला स्कोप कमी भेटला तर गव्हर्नमेंट तुमच्या प्रत्येक जिथे तुम्ही शिकायला जाणार त्यामध्ये तुम्हाला ते कोर्सेस ऍड करणार आहे. कारण आपली संस्कृती आज आपल्याला जपायची आहे. म्हणून IKS हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे. काही जण योगा पण शिकू शकतात, योगा ट्रेनर होऊ शकतात. म्हणून पुणे विद्यापीठाने सुद्धा त्याचा पुढाकार घेऊन योगावर प्रोग्राम चालू केलेले आहेत.
काही जण निसर्गोपचार थेरपी जे आहे त्याच्या अंतर्गत भरपूर प्रोग्राम आहेत. असं सांगायचं ठरलं तर आपल्याला वेळ पण पुरणार नाही, एवढे प्रोग्राम आज आहेत. पण महत्वाचं, आता जे 10वी सुटले असतील त्यांनी आतापासूनच तुम्हाला लागणारे कागदपत्र हे तयार करायचे. कारण कसं आहे, जेव्हा तहान लागते त्यावेळेस विहीर खोदून फायदा होत नाही. कारण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या भरपूर शिष्यवृत्त्या आहेत ज्या पालकांना विद्यार्थ्यांना माहीत नसतात. मी 2-3 शिष्यवृत्त्या तुम्हाला सांगतो. पहिली म्हणजे, आता काही जण पुण्यात आलेले, मी पण बाहेरून आलेलो आहे पण 16 वर्ष झाली इथंच राहतो. तर तुमचा गावाकडचं शेतीचं वगैरे दाखला असेल, तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला पंजाबराव देशमुख हॉस्टेल अनुदान योजना ही जर पुण्यात असेल तर 30,000, आउटसाइड पुणे 25,000 हे गव्हर्नमेंट देतं. जर तुमचं EWS सर्टिफिकेट असेल तर तुमच्या मुलीला गव्हर्नमेंट तर्फे मोफत शिक्षण मिळतं. तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुमच्या पाल्याला ओव्हर अँड अबव्ह 10% सीट ज्या गव्हर्नमेंटनी दिलेल्या आहेत त्या अंतर्गत ऍडमिशन मिळू शकते आणि त्यामध्ये तुम्हाला 50% ट्युशन फी माफ असते. नंतर जे कॅटेगरी मधले आहे SC, ST, OBC, तर SC, ST, SBC यांना 100% ट्युशन फी माफ आहे. जे OBC, SEBC, EBC ह्या प्रवर्गातले जे पाल्य असतील त्यांना 50% ट्युशन फी ही गव्हर्नमेंट तर्फे माफ असते. यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे महाडीबीटी, त्यावर तुम्हाला तुमचं प्रवेश झाल्यानंतर त्यावर तुमचं लॉग इन करून तुमचं आधार कार्ड नुसार तुमचं लॉग इन करायचं आणि ऍप्लिकेशन केलं तर ते तुम्हाला तुमच्या कॉलेजला ते पैसे वर्ग होते. त्यासाठी लागणारे कागदपत्र, तुमचं जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, जर EWS प्रवर्गातले असतील तर EWS प्रमाणपत्र, तुमचं आधार कार्ड, तुमचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांना गरज असेल ते. कारण त्यानंतर ज्यांच्याकडे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम च्या अंतर्गत 100% ट्युशन फी माफ होते. जर तुम्ही प्रत्येक स्कीमला अप्लाय नाही, तुम्हाला एकच स्कीमला अप्लाय करता येतं. प्लस तुम्हाला हॉस्टेल अनुदान जो आहे तो 25 ते 30 हजाराच्या दरम्यान तुम्हाला मिळत असतो गव्हर्नमेंटकडून. आणि माझी विद्यार्थ्यांना एवढीच विनंती आहे, जे काय करणार तुम्ही ते मनापासून करा आणि कोणी सांगेल त्यापेक्षा तुमचा छंद कुठे आहे, तुमचा कल कुठे आहे हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कधी गरज पडली तर आमच्याशी संपर्क साधा. नक्कीच मी तुम्हाला जेवढी माझ्याकडून मदत होईल तेवढी मी मदत करू शकतो. मी इथेच थांबतो. धन्यवाद. मी मयूरदादांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला व्यासपीठ दिलं. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी सरांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानुसार आपल्याला जी क्षेत्र सांगितली की फक्त वैद्यकीय अभियांत्रिकी ही 2-3 क्षेत्र सोडून अजून कुठली कुठली क्षेत्र असतात, ती क्षेत्र जे नाविन्यपूर्ण क्षेत्र असतात ते सर्व सांगितले. त्याच्यामध्ये आपण कसा प्रवेश घेतला पाहिजे, शिष्यवृत्ती कुठे मिळू शकते, कोणत्या पद्धतीने मिळू शकते याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. तर मी आता या ठिकाणी आपल्या मोर्या महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोलिता या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं मी आपल्या या कार्यक्रमाच्या किंवा मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो. आणि आता आपण उत्सुक असाल की आयुब सरांचा आता या ठिकाणी लिंक तुटेल. आता मी आयुब सरांना विनंती करतो की आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. कारण पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी येणारा जो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा जो काळ आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी गर्दी जास्त झालेली आहे. आम्हाला वाटलं होतं की 100 लोक येतील, परंतु 100 पेक्षा जास्त या ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली आहे. तर मी आयुब सरांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी द्यावं. सर आदरणीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी
आणि पालक वर्ग सर्वांना नमस्कार. माझं नाव अनिल पिंजारी आहे. आशाजी कॉम्प्युटर्स ही संस्था आमची आहे. मावळ तालुक्यामध्ये आम्ही गेले 35 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आता जादू सरांनी जवळजवळ सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि तुम्हाला कोणकोणते फील्ड्स आवश्यक आहेत, त्यासाठी काय काय करावं लागेल, काय डॉक्युमेंटेशन लागेल, प्रोसेस काय असते, हे सगळं काही सांगितलं आहे. म्हणजे ते पण रिपीट करणार नाही. आता मी काय करतो, फक्त इतर त्यात मला विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त दिसत आहेत, तर थोडंसं पालकांशीच बोलतो आणि काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगता येते. आता नॉर्मली पालकांना प्रश्न पडतो का विद्यार्थ्यांना की कोणतं करिअर निवडायचं आहे. त्याला एक मी सहज ते कुठल्या तरी न्यूजपेपरमध्ये एक चित्र पाहिलं होतं. ते चित्र असं होतं की एक विद्यार्थी बसला बाहेर, त्याचा मामा आलेला आहे आणि तो विचारतोय की काय रे बंटी, काय असा बसला, नापास झाला की काय 10वीला. तर तो म्हणतो नापास झाला तर बरं झालं असतं, पण आता इतके मार्क पडलेत की काय करिअर करावं ते सुचत नाहीये. तो विद्यार्थ्यांना असा उलटा प्रश्न पडतो की काय जास्त मार्क पडल्यानंतर. कारण झालंय काय, आता जग बदलतंय हे आपण तर मान्य करायलाच, पण विद्यार्थ्यांनी अगोदरच मान्य केलंय. आता जितक्या गोष्टी आपण त्यांना सांगतोय त्याच्यापेक्षा 10 पट जास्त गोष्टी त्यांना सहजपणे मोबाईलवरती उपलब्ध आहेत. आणि विद्यार्थ्यांना आता मी क्लासेस घेतो. आता माझ्याजवळ 590 विद्यार्थी आहेत या बॅचला सुट्टीमध्ये, आणि ते सगळे विद्यार्थी 90% विद्यार्थी 10वीचेच आहेत आणि उरलेले 10% विद्यार्थी 12वीचे असतील. आणि इतर जस्ट आता परीक्षा झाली 10वीची, तर सुट्टीमध्ये काय करावं, तर त्याला आपण काहीतरी शिकूया. तर पालकांनी पण फोर्स केला असेल किंवा कदाचित विद्यार्थ्यांनी स्वतःहून तो निर्णय घेतलाय. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकतायत. का शिकतायत, तर त्यांनी जाहिराती कुठे बघितल्या असतील, MSCIT करा. कारण MSCIT काय केलेलं आहे, तर आता AI पॉवर झालेला आहे. तर विद्यार्थ्यांना AI काय आहे हे समजून घ्यायचंय, नवीन जगामध्ये काय चाललंय हे समजून घ्यायचंय. मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं विचारलं की तुम्हाला जर पर्सनल काउन्सिलिंग हवं असेल तर आमच्यासमोर बसा. तर विद्यार्थी काय म्हणतात माहितीये की नाही, आम्ही ChatGPT केलंय. विद्यार्थी काय करतायत, ChatGPT करतायत. विद्यार्थी ChatGPTला विचारतायत की माझं असं असं एज्युकेशन आहे, मला इतके टक्के पडलेले आहेत आणि मी आता पुढे काय करू. मग ChatGPT काय करतं, भली मोठी लिस्ट त्याला काढून देतं. अगदी पत्ते, फोन नंबर, कोणकोणत्या कॉलेजला कुठली प्रोसिजर आहे ती सगळी माहिती एका क्लिकने विद्यार्थ्यासमोर आलेली असते. आता फक्त त्याला ते वाचायचं आहे. आता गेल्या काही दिवसात तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला प्रश्न काय विचारला सर माहितीये, प्रश्न विचारलाय की सर एकाच वेळी 2 गोष्टी करता येणार नाहीत का. मला डिप्लोमा करायची इच्छा आहे आणि मला सायन्स पण करायचं आहे. तुम्हाला असा 11वी 12वी तर पूर्ण करा किंवा मग डिप्लोमा डायरेक्ट जाता येईल का, ते दोन्ही गोष्टी एकत्र करण्याची सुविधा सध्या नाहीये. पण विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी अनेक गोष्टी करू शकतो का. तर गंमत अशी आहे की आता जग इतकं वेगाने बदलतंय. 5 वर्षापूर्वी, आता 2025 चालू आहे, 2020 मध्ये सगळं जग असं विचार करत होतं की आता संपलं, पृथ्वीच नष्ट होणार, लोक फटाफटा मरत होते हे ना. अर्थ का त्याला कोविड म्हणतोय आपण. आणि शाळा कॉलेज सगळे बंद होते, व्यवसाय बंद होते, शेअर मार्केट डाऊन झालं होतं, सगळं काय बंद झालं होतं. आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, नोकरी करणाऱ्यांना सुद्धा असं वाटत होतं की आपल्या नोकऱ्या टिकतात की नाही टिकत. व्यावसायिकांना असं वाटत होतं की आता सगळं संपते की काय. परंतु 5 वर्षांत बघा जग इतकं वेगाने बदललंय की आता सगळं काही सुरळीत झालंय. आणि विद्यार्थ्यांना हाच प्रश्न विचारतो की अजून 5 वर्षांनी तुम्हाला काय वाटतं काय असेल. तर तुम्हाला मी 2-3 रिपोर्ट, खरी रिपोर्ट तुमच्यासमोर मी ठेवतो आताची. आणि विद्यार्थी गुगल करतातच. 11वी 12वी सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर प्रचंड अभ्यास करून JEE ची परीक्षा पास होऊन त्याच्यानंतर JEE ऍडव्हान्सला पास व्हावं लागतं. इतकं सगळं केल्यानंतर हाय अशा चांगल्या कॅम्पसमध्ये अगदी बॉम्बे IITला ऍडमिशन विद्यार्थी घेतात आणि मग तिथला रिपोर्ट येतो. मागच्या वर्षीचा रिपोर्ट काय माहितीये, इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आलेला रिपोर्ट आहे. 38% विद्यार्थ्यांना, IIT केलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जॉबच मिळाले नव्हते. ते रिमेन अनप्लेस्ड. जवळजवळ असे 8,000 विद्यार्थी होते ज्यांना IIT केल्यानंतर सुद्धा जॉब नव्हता. त्याच्यानंतर आणखी एक त्याच्यामध्येच डिटेलमध्ये बातमी काय होती, तर जवळजवळ 80% विद्यार्थी ज्यांना प्लेस झाले ना, त्यातल्या 80% विद्यार्थ्यांना
20 लाखापेक्षा कमी पॅकेज होतं. मग आता असं असेल तर इतके सगळे कष्ट करून हाती काय येत आहे? काहीच नाही. काल मला एक विद्यार्थी भेटायला आली होती की गव्हर्नमेंट जॉब मिळेल ह्या अपेक्षेने गव्हर्नमेंटमध्ये लागली, ऍग्रिकल्चर मध्येच काम करते ती. 11 वर्ष झाले तिथे ती गव्हर्नमेंट जॉब करत आहे, परंतु तिला अजून पेरोलवरती घेतलंच नाही. ती वाट पाहते की कधीतरी डिपार्टमेंटल एक्झामिनेशन होईल, तर तिला अजून घेतलंच नाही. 11 वर्ष ती फक्त 15,000 रुपयावरतीच काम करते आणि जेव्हा तिला पेरोलवरती घेतलं जाईल पगार कमीत कमी 1 लाखाच्या आसपास असेल. दुसरी बातमी सांगतो तुम्हाला. अशी बातमी आहे की भारतातले ग्रॅज्युएटचा सर्व्हे करण्यात आला, सर्व्हे. आणि सर्व्हेमध्ये हे सिद्ध झालं की ग्रॅज्युएट होऊन जी मुलं बाहेर पडत आहेत त्यातले 51% विद्यार्थी असे आहेत की ज्यांना जॉब रेडी म्हणता येणार नाही. त्यांच्याकडे स्किलच नाही जे स्किल जॉब करण्यासाठी लागत आहे. तिसरी एक मोठी बातमी सांगतो तुम्हाला मी. ते झॉमी नावाची कंपनी आहे, नाव ऐकलं असेल तुम्ही ना, मोबाईल प्रोड्यूस करते. त्या कंपनीने काय केलंय, एक डार्क फॅक्टरी बनवलेली आहे. डार्क फॅक्टरी म्हणजे काय, आता आपण बघतो लाईट वगैरे लागली आपल्याला, तर त्या कंपनीमध्ये लाईटची गरज पडत नाही, कारण तिथं काम करणारे सगळे वर्कर कोण आहेत, तर रोबो आहेत. 24 तास ते काम करतात. तिथं एकही लेबर पर्सन नाहीये, सगळे तिथं काय आहेत, रोबो काम करत आहेत. आणि दिवसाचं सोडून त्याने रात्रीचा हिशोब त्यात लिहिला होता की रात्रभर त्या मशिनरीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते स्वतः रोबोच ते दुरुस्ती करतात. एक वेळा धडकत नाहीत, पगार वाढून मागत नाहीत. त्यानं आता प्रोग्राम केलं की काम संपलं. आणि एका रात्री ते 64,000 मोबाईलचं प्रोडक्शन करतात. आणि मग शेवटची बातमी सांगतो आणि मग माझ्या मुख्य मुद्द्यावरती येतो. शेवटची बातमी अशी आहे, एलन मस्क कंपनी प्लस त्याला ओपन एआय ची कंपनी आहे. त्या कंपनीचं कॉम्बिनेशन करून एक नवीन कंपनी आहे, त्याचं मॅक्रोट्रिक्स नाव आहे. त्या कंपनीने काय केलंय, एक रोबो बनवलेले आहेत आणि सध्या तो रोबो काम करतोय. काय रोबो आहे तो, त्या रोबोचं नाव आहे सर्जन. तो काय करतो, ऑपरेशन करण्यामध्ये तरबेज आहे. आणि त्याचे मनुष्यावरती प्रयोग झाले बरं का, तो मनुष्यावरतीच करतोय, अजून प्राण्यावरती करत नाहीये. म्हणजे ते सक्सेसफुल झालेलं आहे. आणि त्याचा सक्सेस रेट किती आहे, तर 98.5. इतक्या जबरदस्त प्लस चांगल्या रेशोने रोबो डॉक्टरचं काम करत आहे. सर्जन MBBS झाल्यानंतर पुढे आणखी MS करावं लागतंय आणि पुढे आणखी शिक्षण घेतल्यानंतर मग तो सर्जन बनतोय डॉक्टर. आता तुम्हाला असं वाटत नाही का, आपण इतके मोठे स्वप्न बघतोय, आपल्याला हे करायचं ते करायचं आहे आणि जग इतकं वेगाने बदलतंय. जेव्हा माझा एक विद्यार्थी एका CA व्हायचा प्रयत्न करतोय तर त्याला 6 ते 6 वर्ष लागतील, तर 6 वर्षानंतर कदाचित CA ही पोस्ट राहणार नाही. LLB करतोय आपण, पण कदाचित लॉयरची गरजच पडणार नाही. आताच बघा, काही दिवसापूर्वी पेपरमध्ये अशी बातमी होती की शाळेचे जे पेपर असतात ना, चेक करायला शिक्षकांना एका पेपरला, प्राथमिक शाळेमध्ये बोलतो ना, 1ली ते 4थी, एका पेपरला शिक्षकाला किमान 15 मिनिटे वेळ लागतो. कारण ते पाहावं लागतं विद्यार्थ्यांना अक्षर माहिती 4थी मध्ये अक्षर कसे असणार आहेत. पण तेच काम जेव्हा AI कडनं करून घेतलं त्याने ते 30 सेकंदात केलं आणि मग तो आता सॉफ्टवेअर रेडी आहे. तुमचे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर सुद्धा तो चेक करायला तयार आहे. तुम्ही जे लिहिताय ते सगळं तो व्यवस्थित चेक करतोय आणि तुमचं व्हॅल्युएशन तो करतोय. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षकांना सुद्धा रिप्लेस करणार आहे टेक्नॉलॉजी. अरे बापरे, मग सरांनी तर टेन्शन वाढवलं, आम्ही पुढचे शिक्षण घ्यायचं की नाही. हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर घाबरू नका. तुम्हाला 100% तुमच्या मुलांना सगळ्यांना 100% चांगल्या प्रतीचे जॉब मिळणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये खूप उज्ज्वल भविष्य आहे. अख्ख्या जगालाच आहे, पण त्यामध्ये सगळ्यात वेगाने पुढे जाणारा देश कोणता आहे तर भारत आहे. कारण भारतामध्ये जितक्या वेगाने ही टेक्नॉलॉजी आपण स्वीकारतो तितका वेगाने टेक्नॉलॉजी बाकी ठिकाणी स्वीकारली जात नाही. भले आपल्याकडे त्याचं संशोधन होत नाही किंवा ओपन AI सारखे आपल्याकडे अजूनही प्लॅटफॉर्म बनलेले नाहीत, परंतु वापरकर्ते जगात सगळ्यात जास्त कुठे माहिती का, आजही मोबाईल वापरणारे सगळ्यात जास्त भारतात आहेत. ओपन AI वापरणारे सगळ्यात जास्त भारतात आहे. ChatGPTला रजिस्ट्रेशन करणारे सगळ्यात जास्त भारतातच लोक आहेत. आणि त्यांनी इतकं त्याचा वापर केलेला आहे की त्यांना पाहिजे तसे आउटपुट आता मिळत आहे. मग प्रश्न येतो की मग आता आम्ही करायचं काय? काय नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने शिक्षण घ्या,
कॉमर्सला जा, आर्टला जा, सायन्स करा, काही प्रॉब्लेम नाही, NCC करा, काही अडचण नाही, अगदी ITI सारखा कोर्स करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. डिप्लोमा पण करू शकता तुम्ही, अप्रेंटिसशिप करू शकता. तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घ्या. फक्त आता तुम्हाला डोळे उघडे ठेवावे लागणार आहेत. जे तुम्ही शिकताय त्यामध्ये कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा तुम्हाला उपयोग करावा लागणार. आणि प्रत्येक ठिकाणी आता AI ने काय केलेलं आहे, एंट्री केलेली आहे. मग तुम्ही फॅशन डिझायनिंग करताय, तुम्हाला AI टूल माहिती असला पाहिजे. कुठलाही तुम्ही साधा ब्युटी पार्लरचा कोर्स करताय छोटासा, तिथं तुम्हाला AI वापरता आलं पाहिजे, तरच तुम्ही वेगाने प्रगती करू शकाल, अदरवाईज नाही. आता कोचिंग सेंटर वाले सुद्धा काय करतायत, AI टूल वापरतायत प्रत्येक ठिकाणी. आता तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा शाळा कॉलेजेस मध्ये तुम्ही इन्क्वायरी केली ना, 11वीचे प्रवेश कधी सुरू होणार आहेत, तर तो उत्तर देतो तो माणूस नसतो, तिथं बॉट ठेवलेला असतो, तर चॅट बॉट असं म्हणतात. तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथून टेक्नॉलॉजीच देत आहे. मग असं जर होत असेल तर प्रत्येक ठिकाणी आता रिप्लेसमेंट होते माणसाची. माणसाचं काम जर यंत्र करत असेल तर आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला यंत्राला काम कसं करायचं हे शिकवावं लागेल. तर इथं आपली भूमिका इथं स्पष्ट होते, आपल्याला ते शिकावं लागेल. आणि मग मी पालकांना हे सांगतो किंवा विद्यार्थ्यांना पण हे सांगतो की बाबा तुला काय आवडतं ते कर, पण पहिली गोष्ट तुला खरंच ते आवडते का ते चेक तर कर. तुला मला ही गोष्ट करायची आहे. मग आम्ही काय करतो, नॉर्मली विद्यार्थ्याला काय आवडतं ते पाहण्यापेक्षा आम्ही काही टेस्ट घेतो. अगदी डॉक्टर जरी वडील असले, त्यांचा मुलगा आजारी असला तरी त्याला औषध देत नाही. ते त्यांना वाटलं की गेले 10 दिवसापासून त्याला आजार येतोय, काही ताप येतोय किंवा त्याला उलट्या होत आहेत किंवा कुठल्या तरी लक्षणे दिसत आहेत, ते काय करतायत, लगेच औषध देतात का त्याला, नाही. काय करतील ते, काही टेस्ट घेतात, काही टेस्ट घेतील आणि मग डिसिजन घेतील की बा ह्याला नेमका कोणता आजार झालेला असण्याची शक्यता आहे. तसंच करिअरचं आहे ना, आपल्याला काही टेस्ट घेता आल्या पाहिजेत ना. त्या टेस्ट आहेत मार्केटमध्ये आहेत आणि सायंटिफिक टेस्ट आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मुलाचा कल काय आहे, त्याचा IQ किती आहे, त्याचा EQ किती आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, तो कसा विचार करतो, हे सगळं काही फाइंड आउट करता येतं. आणि हे जर फाइंड आउट केलं आणि त्याच्या आधारे जर त्यांना आपण करिअर निवडायला मदत केली तर डेफिनेटली याच्यात यश मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे. मी नेहमी पालकांना प्रश्न विचारतो, तुम्हाला माहिती आहे का पाल्यांचे किती प्रकार असतात, 4 प्रकार असतात. आता बरेचसे विद्यार्थी माझे तिथे बसलेले आहेत, त्यांना मी ऑलरेडी 6 तासाचं करिअरवरती मार्गदर्शन दिलेलं आहे. ते रिपिटेशन होणार नाही याची काळजी मी घेतली आता सुद्धा. तर पाल्याचे किती प्रकार तुम्ही बघा, तुमचे पाल्य कुठल्या प्रकारामध्ये असतात, कोणत्या प्रकारचे पाल्य असतात, मुलं कुठल्या प्रकारची असतात. काही मुलं सेन्सिटिव्ह असतात, तर काही मुलं काय असतात, ऍक्टिव्ह असतात, काही रिस्पॉन्सिव्ह असतात, तर काही रिसेप्टिव्ह असतात. सगळ्यांना सेम, म्हणजे एकाच घरात 2 मुलं असतील तर दोन्ही सेम असतील याची काही गॅरंटी नाही. तो कुठला सिनेमा होता, तारे जमी पर, त्यामध्ये एक मुलगा आहे जो स्पोर्टमध्ये पण चांगला आहे, शाळेमध्ये पण चांगला आहे, आणि दुसरा त्या सिनेमाचा हिरो तो म्हणजे कोण, ईशान अवस्थी. त्याला मात्र काहीच आवडत नाही, स्पोर्टमध्ये नॉट इंटरेस्टेड, स्कूलमध्ये लेक्चरला नॉट इंटरेस्टेड, पण तरीही त्याच्याकडे काहीतरी स्किल आहे. ते फाइंड आउट करण्यासाठी तिथं काय AI टूल नाही वापरलं. तिथं त्या मुलाचं नशीब चांगलं होतं म्हणून तिथं एक भास्कर निकुप नावाचा शिक्षक भेटला आणि तिने पाहिलं की या मुलामध्ये एक आर्टिस्टिक पणा आहे, एक आर्ट म्हणून ह्याला जर काय संधी दिली तर हा खूप पुढे जाऊ शकतो. आणि मग त्याला ती संधी देण्यात आली. तो नाही स्पोर्टमध्ये टिकू शकत, तो नाही स्कूलमध्ये IQ इतर मुलांच्या बरोबर लढू शकत, पण तो जे काम करू शकतो ते काम त्याला करायची संधी मिळाली आणि मग तो त्या शाळेमध्ये स्टार झाला. अशी ती सिनेमाची कथा होती. आणि तसंच सगळ्यांच्या लाईफ मध्ये आहे ना. तर मी काय मुलांचे पटपट एक्झाम्पल सांगतो, कारण मी जेव्हा पालक सभा घेतो तेव्हा मी त्यांना एक्सप्लेन करताना 2-2.5 तास करतो. पण आता किमान 1 मिनिटात एक्सप्लेन केलं पाहिजे, आता कळणारच नाही. सरांनी काय सांगितले, 4 मुद्दे, आमची मुलं नेमकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात कळणार कसं आम्हाला. तर नंबर 1 असं सेन्सिटिव्ह. काही मुलांना आहे ना आम्ही वर्गात नुसतं ओरडलो ना तरी रडण्यास सुरुवात करतात. त्यांना मारायची गरज नाही, अपमान करायची गरज नाही, काही नाही. नुसतं त्यांना सतत ते घाबरलेले अवस्थेत होतात. काय घाबरतात कोणाच ठाऊक. पालक पण म्हणतात आमच्या मुलं बोलतच नाही, बोलतच नाही, बोलतच नाही, बोलतच नाही. ते तुम्ही किती प्रयत्न करा, आमच्याशी काय पालकांशी पण बोलत नाही. त्यांचे 1-2 मित्र असतात ना तेवढेच बोलतात. आता ह्याच्याकरता काही खास तुमच्याकडे करिअरचे ऑप्शन असले पाहिजे की नाही. आणि जर तुम्ही त्याला अशा ऑप्शनला टाकला त्या ठिकाणी त्याला खूप जास्त ऍक्टिव्हपणा करावा लागणार आहे. तो 100% माघार घेणार. म्हणून माझा पाल्य जो आहे तो कसा आहे, सेन्सिटिव्ह आहे का,
सेन्सिटिव्ह म्हणजे प्रत्येक गोष्टीला तो घाबरतोय. पहिली गोष्ट तिने भीती दूर केली पाहिजे. ती भीती कशी दूर करायची? आता ह्याच्यावरती मला लगेच बोलता येणार नाही, ते लगेच लांबत जाईल, आहे की नाही. पण पहिल्यांदा आपली मुलं कशी ते बघा जर तो पहिला प्रकार सांगितलं मी कुठला असतो तो सेन्सिटिव्ह असतो. दुसरी मुलं असतात ना ऍक्टिव्ह असतात. ऍक्टिव्ह म्हणजे काय? एका ठिकाणी बसतच नाही, थांब म्हणजे तो आलोच जाऊन तो गेला परत आल्यानंतर थांबतोय काय नाही, सतत ते काय करतात खूप प्रचंड त्यांच्यामध्ये काय हालचाल असते. आता ह्यांना जर का स्पोर्ट मध्ये सारख्या गोष्टीमध्ये टाकलं आपण तर त्यांची जी एनर्जी आहे ना एका संपली थकून आले ना मग ते शांत बसणार आहे. पण त्यांना थकवा येईल इतका प्रकारचं काहीतरी काम असं एनर्जेटिक वर्क त्यांना दिलंच नाही. तर सांगितलं नीटची काळजी कर. बापरे, तिथं 4 तास ते लेक्चर बसला तर नीटची काळजी कर. 4 तास तुम्हाला काय वाटतं तो मेंटली तिथं बसलेला असेल का? अजिबातच नाही. तो साधा सर एक मिनिट जाऊन बाहेर त्याला सुसू लागेल काय, पाणीच पाहिजे काय, काही ना काही हातपाय लांब करत का तर तो त्याची बॉडी ते 4 तास 8 तास एका ठिकाणी बसून शिकण्याची नाहीच आहे. मग तो काय पुढे यशस्वी होणार नाही? अरे होईल ना, फक्त त्याच्याकरता एक वेगळं फील्ड आहे ना, ते फील्ड शोधावं लागेल आपल्याला, आहे की नाही. आता तेच सांगतोय की तुम्ही ओळखा जरा आपली मुलं कशी आहेत. तिसरा जो प्रकार आहे ना तो आहे रिस्पॉन्सिव्ह. हे जास्त चंचल नसतात. तुम्हाला असं वाटतं की बॉडी तो इथं बसलाय पण मेंटली दुसरीकडे गेलेला असतो. इथं काही हालचाल आता इथं बोलतोय ना तर इथं बसलेला तो विद्यार्थी तो मायला पाहतोय पण तिकडे काय पडदा जरी हल्ला तर लक्ष तिकडे जातं लगेच. मनाने ते एका ठिकाणी स्थिरच होऊ शकत नाही. सतत ते इमॅजिनेशन असतात, फॅन्टसी त्याच्या डोक्यामध्ये सतत फॅन्टसी असते. मग आता अशा विद्यार्थ्यांसाठी मला काही खास फील्ड शोधता आले पाहिजेत. खूप फील्ड आहेत, लाखो फील्ड आहेत. कोणतं तरी फील्ड जर बनला असेल ना पण ते जर त्याला दिलं तर बघा तो तासंतास हलणार नाही. कॉन्सन्ट्रेशन केलं म्हणजे केलं तर तुझा तुम्हाला सांगायला जेवायची वेळ तरी उठतच नाही का? कारण त्याच्या आवडीचं फील्ड मिळाले. फक्त त्याला कुठे कॉन्सन्ट्रेट करता येते हे शोधावं लागेल आपल्याला. ते शोधता येतं म्हणून मी सांगितलं मगाशी की टेस्ट असते. मग दादा म्हणाले की तुमच्याकडे टेस्ट आहे का ती, तर MKCLनी अशी टेस्ट एआयच्या मदतीने डेव्हलप केलेली आहे. त्या टेस्टचं नाव आहे फ्युचर वेब आणि त्याचे काही चार्जेस घेत नाही, फ्रीमध्ये आहे. फक्त रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि घरी बसून मोबाईलवरती ती टेस्ट देता येते. तो तुमचा स्वभाव चेक करतो, तुमचा IQ चेक करतो, तुमचा EQ चेक करतो, तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत हे सगळं काही चेक करतो आणि मस्त काही रिपोर्ट तयार करून देतो. किमान काय करा हे सांगण्यापेक्षा तो हे सांगतो की काय करू नका, किमान ह्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाहीये पण तुम्हाला हा इंटरेस्ट ह्या गोष्टीमध्ये तो लिस्ट वाढवून देतो. आता जिथं मला इंटरेस्ट आहे त्या गोष्टी जर मी त्याला सांगितल्या तर शक्यता आहे तिथं त्याला सहजपणे यश मिळेल. चौथा विद्यार्थी होता तो म्हणजे रिसेप्टिव्ह होता. रिसेप्टिव्ह म्हणजे काय तर बरेचसे विद्यार्थी बघितले मी 10वीचे विद्यार्थी आहेत पण ते जेव्हा आमच्या बरोबर बोलतात आम्हाला वाटतं की आम्ही एखाद्या ग्रॅज्युएट मुलाबरोबर बोलतोय की काय. तुम्हाला पण तुम्ही पण असं नोटीस केलं असेल 6वी 7वीचे विद्यार्थी आहेत पण बोलताना असं बोलतात जणू काही ते कुठेतरी मॅच्युअर पर्सन असं बोलतात. हे सगळे रेडी आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की वयाने लहान आहेत, जगाचा अनुभव नाही. ह्यांना तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन आखून दिला की तुला काय करायचंय 2 वर्ष 11वी 12वी कॉमर्स करतायत त्याच्यानंतर तुला लगेचच 12वीची परीक्षा संपल्यानंतर इमिजिएटली CPT द्यायची असते. ती CPT पास झाला की लगेच तुला फाउंडेशनचा कोर्स करायचा तो संपला की तुला ग्रुप कम्प्लीट करायचे 2 ग्रुप झाले तो पण तुला ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं. त्याच्यानंतर 3 वर्ष एखाद्या CA कडे काम करायचं. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत तू CA होणार आहेस. ही मुलं 21व्या वर्षापर्यंत CA होणार आहेत. किंवा आर्टला ऍडमिशन घेतलं तुला असा विषय घ्यायचा आहे कारण तुला आपण UPSC तयारी करून घेतोय. आता 11वी पासून तुला फाउंडेशन कोर्स लावा लागणार आहे UPSC फाउंडेशन कोर्स. मग तो लावलाय तो ऑनलाईन करता येईल ऑफलाईन करता येईल. तुझा अभ्यास करायला सुरुवात करतो, अभ्यासाला सुरुवात होतो. 11वी 12वीला तू चांगले मार्क पडतो. तिथं मला मेरिट नकोच आहे, मला मेरिट पुढे पाहिजे, UPSCचं मेरिट मला काढायचं आहे. मग त्याच्याबरोबर पुढचे 3 वर्ष आहेत. त्या 3 वर्षामध्ये तो काही इतर एक्झाम पण देतो पण टार्गेट मात्र UPSC आहे. ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर त्याला एक संधी मिळते, UPSC परीक्षा देतो. आणि बरेचसे विद्यार्थी आहेत तुम्ही युट्यूबला जाऊन चेक करा तुम्हाला वयाच्या 21व्या वर्षी ज्यांनी UPSC क्रॅक केलेली आहे आणि जिल्हा सांभाळलेला अशी विद्यार्थी तुम्हाला भेटतील. ते कोण आहेत? ते सगळे रिसेप्टिव्ह आहेत. फक्त प्रॉब्लेम असा त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी किंवा त्यांच्या जवळच्या लोकांनी काय केलं त्यांनी व्यवस्थित प्लॅन करून दिला आणि मुलांनी चालायला सुरुवात केली. आणि ज्यांना असा प्लॅन मिळाला नाही ते बिचारे राहिले मागे. कारण त्यांना आहे पोटेन्शियल आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, बुद्धी आहे, सगळं आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे त्याला दिशाच नाही ना कोणी दिली. आणि म्हणून मयूरदादांनी तुमच्यासाठी हा एक चांगला प्रयोग इथं घडून आणलेला आहे की कमीत कमी थोडा विचार तरी करा
केवळ पैसे आहेत म्हणून ऍडमिशन घेऊ नका. पैसे मला भेटतात असंही म्हणतात की आम्ही भरतो. किती? 2 लाख आहे का? खर्च करतो. पण 2 लाख ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी 2 लाख, आणि पुढची 3 वर्ष आणखी, आणि डिप्लोमा घेता 4 वर्ष. प्रत्येक महिने 2-2 लाख, म्हणजे तुम्ही 25-30 लाख रुपये खर्च करणार आहात का? नाही, आम्हाला डॉक्टरच करायचं. डॉक्टर जर गव्हर्नमेंटला भेटलं तर चांगली गोष्ट आहे, पण नाही भेटलं तर प्रायव्हेटमध्ये 1 कोटी खर्च येणार आहे. आपली तयारी आहे का? असं जर नसेल तर मग थोडं अवघड होईल ना. म्हणून काय करायचं, थोडासा विचार करायचा. आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांच्या पालकांचं पण बजेट बघतो किती आहे, अगदी आपली किती प्रॉपर्टी आहे ती माहिती असली पाहिजे. आपल्याला पुढे किती प्रगती करायची, घरामध्ये 1 किंवा 2 मुलं असतात, सिंगल कोणी नसतंय, बरोबर ना. त्या दोघांचंही करिअर व्हायला पाहिजे ना. काही एकाचं करिअर कसं एकाला बरबाद करायचं आहे असं करणार नाही आपण. दोघांवरती मला खर्च करता आला पाहिजे. फिनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल. पुढं 5 वर्ष मला किती खर्च करावं लागेल ते सगळं लिहून काढायचं आहे. माझं बजेट आहे का? येस, नो असेल तर दुसरे सुद्धा मार्ग आहेत. तर खूप सारे मार्ग आहेत. तर मला वाटतं इतक्या काही गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर करिअरमध्ये अडचण येणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो आणि पालकांना सांगतो, त्यांना काहीही करू द्या, जे आर्ट केलं ना तरी ते आयुष्यामध्ये यशस्वी होणारच आहेत. कारण येणाऱ्या काही वर्षामध्ये हे जग इतकं वेगाने बदलतंय ना, आणि ही मुलं वेगाने त्याला स्वीकारतायत. कदाचित आपण थोडं मागं पडतोय, पण ही मुलं मात्र त्याला ताबडतोब स्वीकारतायत. आणि म्हणून ते शिक्षणाबरोबर ऍडिशनल काही गोष्टी शिकत जाणार आहेत आणि त्यातून त्यांचा विकास होत राहणार आहे. म्हणजे तुम्हाला असं दिसेल, आर्ट झालेला विद्यार्थी पुढं डॉक्टर म्हणून काम करतोय, कॉमर्स झालेला विद्यार्थी कदाचित वेगवेगळ्या फील्डमध्ये, असं फील्डच्या काही फिक्सच राहणार नाहीये. आता एनईपी येत आहे ना, 2020 मध्ये आले, 5 वर्ष झालेली आहेत. तर सुरुवात झाली फक्त, परंतु आता ते पुढे लागू होईपर्यंत, जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण कराल तोपर्यंत इतक्या साऱ्या गोष्टी बदललेल्या असतील. तर फिक्स असं फील्ड असणार नाहीये. सगळ्यांकरता जवळजवळ समान संधी असणार आहे, आणि सगळ्यांना समान संधी आहे. तर मग अपयश हा प्रकारच होणार असणार नाही. तर सर्वांना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. सर्वांना चांगली संधी मिळेल या अपेक्षा करतो. आणि तुम्हाला जर तुम्हाला करिअर गायडन्समध्ये पर्सनली काउन्सिलिंगवर हवं असेल तर दत्तनगरीमध्ये आमचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. तिथं मॅडम असतील, मी असेल, आमची इथे सगळी टीम काउन्सिलिंग करते. कारण स्वतः पर्सनल काउन्सिलिंग करण्यासाठी माझं टेस्ट घेतो ना, टेस्ट घेतली की रिपोर्ट येतो, फक्त रिपोर्ट आम्हाला समजून सांगायचा असतो. त्यामुळे खूप काय अवघड काम नाहीये. तुम्ही परस्पर सुद्धा करू शकता, फक्त ती टेस्ट जेव्हा द्यायची, ज्यांना कोणाला द्यायची असेल तर तुम्ही डेफिनेटली येऊ शकता. आता तुमचे काही प्रश्न असतील ते आपण घेणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन सरांनी केलं. जाजू सरांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठली क्षेत्र आहेत, कुठले विषय आहेत, आपण त्याच्यात ऍडमिशन कसं घेऊ शकतो, काय कागदपत्र लागतात, कुठल्या प्रकारची शिष्यवृत्ती घेऊ शकतो, कोण शिष्यवृत्ती घेऊ शकतं, पात्र अपात्र, हे सर्व सांगितलं. आयुष सरांनी आपल्याला शिक्षण घेतल्यानंतर किंवा शिक्षण घेत असताना आपल्याला काय संधी आहेत, टेक्नॉलॉजी कशी बदलतीये, आपण शिकत असताना आज समजा सीएच्या अभ्यासाला सुरुवात केली, 5 वर्षांनी 6 वर्षांनी जर सीए हे पदच नाही राहिलं, वेगळंच काहीतरी पद तयार झालं, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. म्हणजे टेक्नॉलॉजी किती फास्ट बदलते आणि आपण त्या काळानुसार कसं बदललं पाहिजे हे आयुष सरांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगितलं. आणि हे सांगत असताना मला जे अनुभव आला की बाबा काही दिवसांपूर्वी मी थोडस आता एक प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केलाय, आणि असं करत असताना, मार्केटिंग करत असताना मला एकाला ते प्लॉट विकत असताना मी सहज विचारलं की तुम्ही काय करता. तर त्यांनी मला एक वेगळ्या प्रकारची संकल्पना सांगितली की बाबा मी जो प्लॉट घेतोय आता, माझ्याकडे जे उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालाय तो कसा उत्पन्नाचा स्रोत झालाय की बाबा आता आपण सर्वजण वेबसाईट सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांना माहिती ना वेबसाईट हा प्रकार माहिती ना सगळ्यांना. तर हा वेबसाईट हा जो प्रकार आहे, या वेबसाईटवरती जगातून कुठल्याही कंपनीच्या असू द्या हॅकर्स तयार झाले, ती वेबसाईट हॅक कशी करायची, त्या वेबसाईटवरती व्हायरसेस कसे जोडायचे, असे खूप सारे प्रयोग या लोकांकडनं, किंवा जे आपण काय त्यांना म्हणतो की अविचारी लोक असतात, ते वेबसाईट हॅक करणं, हे सगळे सर्रास प्रकार चालू आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी त्याला अँटीव्हायरस असतील किंवा अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स असतील, त्या ऍप्लिकेशन बनवायचं काम या लोकांनी सुरू केलंय. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की हे सगळं आपल्या भारतातले लोक करतात. आज जगामध्ये जेवढे काही मोठमोठ्या कंपन्या आहेत
सॉफ्टवेअर कंपन्या, ह्या सगळ्या कंपन्या त्यांच्या कामाचं आउटसोर्सिंग करतात. हे सगळं आपल्या भारतामध्ये करतात. की भारतातल्या या सगळ्या तरुणांनी या सगळ्या कामावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि कोण कुठल्या प्रकारचा हॅकर सापडते का, आमच्या वेबसाईटला कोण धक्का देते का, आमच्या वेबसाईटला कोण चोरते का. तर यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी काम त्या माणसाने सुरू केलं आणि त्याच्यातून त्यांना उत्पन्न सुरू झालं. तर सांगायचं काय की जे आपण पारंपरिक शिक्षण आता घेत आहोत त्याचा विचार थोडासा बाजूला ठेवून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, जसं एआय टेक्नॉलॉजी असेल, एआयचा आता आपण अंगवळणी पडलं पाहिजे. जसं मोबाईल आपल्याला अंगवळणी पडलाय तसं एआय टेक्नॉलॉजी पण आता आपल्याला अंगीकृत करून घेतली पाहिजे की त्याच्याशिवाय आपण कुठल्याच गोष्टीचा विचार करू शकत नाही. थोडक्यात असं सांगायचं तर अर्थ झाला. तर हे जे मार्गदर्शन आता आपण ऐकलं ते मार्गदर्शन खूप नाहीये, परंतु ती सुरुवात आहे. आता जसं सरांनी सांगितलं की आम्ही MKCLच्या माध्यमातून ऍप्लिकेशन केलं ऍप्टिट्यूड टेस्टचं, त्याचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्या. या ठिकाणी RK शाळेचे उपाध्यक्ष या ठिकाणी आलेत, त्यांच्याकडेच विद्यार्थी जवळपास 10वी-12वीचे 200-300 विद्यार्थी असतील. तर आपल्या वडगावमध्ये रमेश कुमार साहनी शाळा असेल, न्यू इंग्लिश स्कूल शाळा असेल, अशा शाळांमध्ये 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत. तर 400-500 विद्यार्थी असतील सगळे मिळून. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण ऍप्टिट्यूड टेस्ट मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या जनजागृती करणार आहे किंवा सरांना त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहे, जेणेकरून पालकांना आणि पाल्याला समजेल की आपल्या विद्यार्थ्याची मानसिकता काय आहे, आपल्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक काय आहे, आपल्या कुटुंबाची ऐपत काय आहे आणि आपण मग त्या विद्यार्थ्याला कुठल्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतला पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन कुठल्या प्रकारचं दुःख नाही झालं पाहिजे की बाबा मी माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला टाकलं, मेडिकलला टाकलं, संगणक क्षेत्रात टाकलं, परंतु माझं पुढं थोडंसं नुकसान झालं किंवा विद्यार्थ्याचं नुकसान झालं. असं कुठल्याही प्रकारच्या पालकांना मनस्ताप नाही झाला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना मनस्ताप नाही झाला पाहिजे. आमचा हा जो आता आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला, हे कार्यक्रम आपला हा सरांच्या माध्यमातून किंवा जाजू सरांच्या माध्यमातून हे मार्गदर्शन आपल्याला इथून पुढं 1-2 महिने सुरूच राहणार. ज्यांना कोणाला वाटते की मला वैयक्तिक गायडन्स पाहिजे तर निश्चितपणे दोघांचे नंबर आम्ही तुम्हाला देऊ, त्या माध्यमातून तुम्ही त्यांना संपर्क करा आणि आपल्या पाल्याचं जे कुठल्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर काय होऊ शकतं त्याचा जरूर आपण सर्वांनी अभ्यास करावा. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलात. आता या प्रश्नानंतर या ठिकाणी आपण सर्वजण परिचित आहात. पत्रकार आपले आमचे सहकारी मार्गदर्शक वाघमारे सर, जे आता 10वी-12वी गेड कॉलेज सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहेत आपल्या संत तुकाराम शिक्षण संस्थेमध्ये. तर त्या ठिकाणी त्यांनी आपली थोडंसं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन आपण मनोगत व्यक्त करावं. त्यांचं मनोगत झाल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील कुठल्याही असेल न घाबरता या ठिकाणी तुमच्याकडे एक माईक देण्यात येईल, आपण प्रश्न विचारावा. या ठिकाणी जे मान्यवर आले त्या प्रश्नांचं उत्तर देतील. मी सरांना विनंती करतोय आपलं मनोगत 2 मिनिटं व्यक्त करावं. धन्यवाद मंडळी. तुमच्या चेहरे बघूनच मला वाटलं जरा येऊन तुम्हाला हसवावं बरं. अरे बा, याला काय अर्थ आहे? तुमच्या आयुष्याचा मार्ग सांगण्यासाठी इथं माणसं उपस्थित झालेत ना. काही जण गेम मध्ये घुसले होते, मी डायरेक्ट जाऊन बघितलं काय रे. बरं असो, तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा फार मोठे. वडिलांचा मुलासोबत किती वेळ वार्तालाप होतो हो दादा? तुमच्या मुलाशी बोलणं किती तास होतं बरं? होतच नाही. मला बोलायला गेलं की ते ऐकत नाही. त्याला बोलायला लागले की त्याची मम्मी मध्ये येतील. तुम्ही काय त्याला सांगायला लागले? याला काय अर्थ आहे? गप्प बसा ना. अयो, ते म्हणतो मम्मी तुझाच हाती का, तुझाच एकदम मला सपोर्ट आहे का. पण त्याच्यामध्ये मम्मी सिरियल मध्ये सिरियस, पोरगा गेम खेळण्यामध्ये सिरियस आणि हे बाहेर. आणि तुम्हाला वाटतं आपलं पोरग एकदम मजबूत व्हा. आता इथं पिंजारी सरांनी, जाजू सरांनी बरंच काही सांगितलं. काही लोकांच्या तर डोक्यावरूनच गेलं. दादा काय काय कळलं बरं? ए, तू काय मध्ये मध्ये करायला लागला रे? पंचायत करची ना असेल. काय काय कळलं बरं? नाही तुला नाही रे, पाठीमाग. हा, ते पोराला कळलं, मला काही गरज नाही. तर दादा हो, छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्या घरात जन्मायचे असते तर आईनं जिजाऊ आणि वडिलांनी शहाजी राजे झालं पाहिजे. पण प्रॉब्लेम असा झालाय, आपल्याला वाटतं आपलं पोरग फार मोठं व्हावं, पण त्या मुलाकडे लक्ष द्यायला आई वडिलांना वेळच नाही. मी बऱ्याच लेकरांना विचारतो, चिमणी
तुझा सगळ्यात जास्त अभ्यास कुणी घेतला का, मम्मीनं का पप्पानं? मम्मीनं घेतला. आणि पप्पानी? पप्पाच बोलत होते. हे बघा, हे असं कुठं असतं भाई, उघड्यापाशी नागड गेलं सारी रात हेवानी मेला. पण सांगतो, वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोर्या प्रतिष्ठान, मोर्या महिला प्रतिष्ठान आणि मोर्या ढोल पथक या सगळ्यांच्या वतीनं समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचं काम मयूरदादा ढोरे आणि अबोलीताई ढोरे यांच्या वतीनं होते. कुठलाही प्रोग्राम असेल तर मयूरदादा स्वतः पुढे येतात. मग विद्यार्थ्यांना किल्ले, छत्रपती शिवरायांचा इतिहास पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळावा म्हणून रायगड ट्रिप असेल किंवा महिलांना गाडी चालवता आली पाहिजे. मी तर कधी कधी घाबरतो एखाद्या बाईकडे टू व्हीलर असेल तर, अहो काही चूक नसताना माझ्या गाडीला येऊन धडकली. पण म्हणतात तुम्हाला दिसत नाही काय? काही म्हणलं एवढी मोठी गाडी तुम्हाला दिसली नाही, तुमची किरकोळ गाडी कशी काय दिसणार? बरं लोक पण नाही शानी, बाई माझ्या गाडीला धडकली की ते पळत आली, तुम्हाला कळत नाही. अरे म्हणजे मी जागेवरच होतो. पण असो बरेचसे म्हणजे तुम्ही हसमुख राहिला तर तुमच्या डोक्यामध्ये घुसणार आहे. हे वर्ण फायरिंग करायला तुम्ही आपलं खाली वाटते तर विचार करा, मायला कुणीच आपल्याला प्रतिसाद दिला. म्हणून माझं एक असते, आल्या आल्या दादा फार नाराज दिसायला, काय झाले? कोरोना संपला नाही खाजून. तुम्ही जेवढे हसमुख राहाल ना तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे. मी तर सांगतो, सुनबाईंनी सासूबाईकडे बघून बळच हसत, सासूबाई सासूबाई काय रात्रभर झोपत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या मुलाला बोलतं करा. आता माझा पोरगा पृथ्वीराज सोबत आहे, मी त्याला घेऊन हिंडतो. काय जण म्हणतो खायला घेऊन हिंडत आहोत त्याला? अरे म्हणलं माझंच लेकरू आहे का, शेजाराच आहे का? त्यांना टेन्शन येते, त्याला खेळू द्या ना. त्याला कुठं खेळायला पाठवा, त्याने एखाद्याला झापडीला परत ते उद्योग. तुमची मुलं तुमच्या संगतीत घडतात. मोबाईलचा वापर करा. मोबाईलमुळे बरंचस काही जग समजतं, पण अति वापर करू नका. काही पोरं गोदडी पांघरून गेम खेळते आणि मग मी म्हणते बेटा झोपलाय, ते पण त्याला कराय अचानक उठत. मी सिनियर कॉलेज म्हणजे श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कला वाणिज्य BBA महाविद्यालय हिंदीचा प्राध्यापक आहे. गेली 17 वर्ष मी अध्यापन करतोय, लेकरांना शिकवतोय. मी कधी रात्री 12-1 वाजता उठलं ना, अचानक मला ऑनलाईन भेटलं, मी जर म्हणलं झोपा रे रात्र्या, हो ते म्हणजे तुम्ही काय करतो? अरे माझा मरू द्या म्हणलं, तुम्ही झोपा, सकाळी कॉलेजला यायचे काय? हेच तुमचं वय आहे. तुम्ही तुमच्या मुलासोबत बोलतं करा. मुलीसोबत आईनी बोला. काय होते ना, आई मुलीला बोलत नाही, मुलगी आईला बोलत नाही. आणि बोलत असताना एखाद्याची भाषा एवढी वर गेलेली असते की ती तिला आवडत नाही आणि ती मम्मीला बोलत नाही. स्फोट होऊ देऊ नका. आता तुम्ही जे आहेत ना, बरेचसे पप्पा आहेत, तुम्ही तुमच्या पोराला असं जरा जवळ घेऊन जरा त्याला बोला ना. पण त्याला जवळ घेतली त्याला वाटतं बाप हानी तो काय, याला काय अर्थ आहे ना? कधी तर प्रेमाने असं मिठी घ्या त्याला, चिंट्या आपण काय करायला लागला रे? जरा त्याला जवळ घ्या, त्याला जरा बोला. पुरीला देखील थोडं जरा मम्मी जवळ गेलं पाहिजे. मम्मीला मी माझ्या विद्यार्थिनीला सांगत असतो की तू गेला ना मम्मीकडे बघून स्माइल दे. ती जाते मम्मी ते अर्धा 1 तास मम्मीला काहीच सुधरत नाही. ती तांब्या घे, ग्लास घे, खटकन हाणते म्हणते वाघ मध्ये सरांनी सांगितलं असं सांगत बघून हसायला मी किती टेन्शन मध्ये आलो. टेन्शन मध्ये येऊ नका, ताण तणावात जगू नका. तुम्ही तुमच्या मुलाला स्वातंत्र्य द्या. आता एखाद्याला वाटत होतं कलेक्टर व्हावं, पण ते झालं नाही. ते पोराला म्हणते तुला कलेक्टरच होणार. तो म्हणतो पप्पा अरे माझ्या अंगाखाटी करतो बघा. नाही नाही तुला हो नाही, मग जगू नको. ते विचार करते मायला जगण्यात काही मजाच नाही. तुम्ही तुमच्या पोरामध्ये कलागुण ओळखा. एखाद्याला गाता येत असेल, एखाद्याला डान्स येत असेल, एखाद्याला अभिनय येत असेल, एखाद्याची हँडरायटिंग चांगली असेल. या जगामध्ये प्रत्येक जन्मलेल्या माणसामध्ये विशेष गुण आहे, तो जरा ओळखा. शेजारचं पोरग कलेक्टर झालं म्हणजे ही त्याला पिस्तूल लावूनच असते. या बाग इज्जत घालू नको, गोळी घालेन का, अभ्यास कर. आता मुलींना जे असतात ना, मुलींशी तुम्ही जरा बोलता राहा ना. मुली सगळ्यात जास्त बापाशी जवळ असतात. मुलीला पैसे लागले की बाप पटकन पैसे काढून देतो, पण पोराला लागले त्याला देते ना. मग इकडे आई असते, ये बाबा तो तुला देणार नाही, हे धरून काय तूच खरा 13वा महिना आहे. आणि पोरा हो, तुम्हाला जरी आई वडिलांनी रागावला असेल, हाणला असेल, त्यांचा स्वार्थ एकच आहे, तुम्ही चांगले जगावं,
चांगले वागावं यासाठी आणि मयूरदादा आणि अबोलीताई ढोरे यांच्या वतीनं जितकं समाज उपयोगी काम वडगाव नगर पंचायत हद्दीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बातम्या मी त्यांच्या लावलेल्या नाही. असा कुठला इव्हेंट आता पर्यावरण 5 जून फळ झाडं वन औषधी झाडं देशी झाडं गेल्या अनेक वर्षापासून ते वृक्षारोपणाचं काम कार्यक्रम घेतात. मोर्या महिला प्रतिष्ठान महिलांसाठी सक्षम आहे, तसं मयूरदादांचं मोर्या प्रतिष्ठान हे युवकांसाठी ज्येष्ठांसाठी तरुणांसाठी एक आदर्श काम घेऊन येते. आणि खरंच दादांनी आज जे तुम्हाला करिअर मार्गदर्शन ठेवलं, सगळ्यांना करिअर करायचं हो, पण उठून चाललं तर पाहिजे ना. रनर व्हायचं ते म्हणते मी नाही पाळणार, पाळायला तर डायरेक्ट हात धरूनच पळून जाते. पुन्हा गेली 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 याला काय अर्थ आहे? तर तुम्ही सगळ्यांनी, काही जणांना वाटतं आमचं वय झालं आम्ही काय करणार, काही तुम्ही काही नाराज आहे का? तिला टक्के कमी पडले का? काही तुम्हाला टेन्शन आले? मग जरा चेहरा जरा प्रसन्न ठेवीत जावा हो. माझ्या कार्यक्रमामध्ये एक देखील कुच मला दिसणार बघा. काय नाराज आहे का रे? नाही ना? तू टेन्शन आहे का? आता बरेच जण विद्यार्थी असतात, माझा पहिला तास असतो फर्स्ट इयरला, नवीन तासात पोरं पोरीकडे बघते, पोरं पोरीकडे अरे राताड्या हो, तिला ऍडमिशन घ्यायचं तिला भेटलं नाही, सुद्धा तुम्ही कसं काय ओळख केलं? अरे म्हणलं 17 वर्ष हेच काम आहे माझं. तर तुम्ही आई वडिलांची एकच जबाबदारी, मुलांसोबत बोलत राहा, प्रेमाने बोलत चला. तुमचा आवाजाची उंची वाढवू नका, आवाजामध्ये प्रेम ठेवा. मुळात काय झालं, आपण पोरांना बोलायला गेलं की पोरं आपल्याला ऐकूनच घेत नाही. मला सांगा, सगळ्या आयांना लेकरं ऐकत येत का? कुणी सांगा माझा मुलगा माझा ऐकतोय, मी त्यांच्या घरी राहिला येईन, माझी भाकर भाजी घेऊन येतो बाबा, तुम्हाला त्रास नको. हा, कारण काय आहे, आईंना मुलं ऐकत नाही, वडिलांना मुलं ऐकतात पण उलट बोलतात. ते म्हणते मृदेच्या नादाला लागाने कुठं डबा घ्यावा आणि आपल्या कंपनीत जावा. जोपर्यंत तुमच्यामध्ये संवाद वाढवला जाणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही. संवादाने प्रगती होती, विसंवादाने अधोगती होती. पालकांची एकच भूमिका आहे, त्याला सोबत घेऊन चला, त्याला एकटं पडू देऊ नका. ज्यावेळेस तुम्ही त्याला सारखं म्हणता बघ शेजारचीला किती टक्के पडली, बघ तिच्याकडे बघ, ते पण छान असतं. पप्पा मी तिच्याकडेच बघत होतो म्हणून मला 35% पडली, तुझ्या आईचा नालायक अभ्यास करायचा होता ना. बघा त्यांना लगेच कळलं खरंच बघत होते. तर विनोदाच्या दृष्टीनं जे आहे ना, तुम्ही जेवढं हसमुख असाल, आणि मी वक्त्यांना एकच सांगत होतो की श्रोत्यांना सोबत घेत चला हो. श्रोत्यांना वाटतंय कधी एकदा सत्कार देते नाही, लईच सत्कार झाला असं नाही. तर सगळे बाबा कुणासोबत आले, कुठे नातू, नातू तिकडे सोडलाय, तुम्ही इथं 2 आहेत का? दोघांनाही सांभाळा, एखादा हरवलं तर घरात घ्यायचे नाही तुम्हाला हो. हे असं आहे. अजय कुठे आहेत तुमची नातू? तिकडं इकडे आजी जवळ राहा बाबा, नाही तर आजीला सोडून जातील. तर अशा पद्धतीनं मुलं घडतात, हे मोठ्यांचं अनुकरण करतात. तुम्ही पुस्तकं वाचा, तुमचे लेकरं पुस्तकच वाचणार. तुम्ही भांडणं करा, तुमचे लेकरं भांडणच करणार. आणि तुम्ही मोबाईल मध्ये जा, तुमचे लेकरं मोबाईल मध्येच जाणार. मला देखील रात्री उठून बघावं लागते, हे तरमाळे मोबाईल खेळायला लागले तर काय, एवढी धास्ती आहे मोबाईलची. त्यामुळे तुमच्या मुलांशी संवाद वाढवा. आज मयूरदादा ढोरे आणि अबोलीताई ढोरे यांच्या वतीनं 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि करिअर मार्गदर्शन हे जे शिबिर झालं, या शिबिरामध्ये बऱ्याच जणांना काही गोष्टी आवडल्या, काही गोष्टी आवडल्या नाहीत. इंग्रजीत असल्यामुळे डोक्यावरनं गेल्या असत्या, मराठीत सांगायला तुम्हाला कुणी सांगितलं नाही. तुमचा मुलगा म्हणजे एक दैवी शक्ती आहे, त्या शक्तीला फक्त वाट काढून द्या, तो कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही. पण प्रॉब्लेम असा झालाय, आपलाच आपल्यावर कॉन्फिडन्स नाही. कोरोना सारख्या काळात मी कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन, मयूरदादा पण माझ्या सोबत असायचे, अबोलीताई पण असेल, कोविड केअर सेंटर मध्ये जाऊन लोकांना मी हसवायचं. हसल्यामुळे माणसं जगली, आणि जे हसली नाही ती डॉक्टरकडे गेली, कायमच्याच गेली. त्यांच्या डेड बॉड्या मी जाळल्या. काही जणांच्या घरी झोपायला जात होतो, बाबा ते घाबरून मरते म्हणून. त्याच्यामुळं वाद किती होऊ द्या, संवाद तोडू नका. मुलांना तुम्ही बोलत राहा, मुलींना पण बोलत राहा. एखादी मुलीचा जरा आईला सगळा अंदाज येत असतो मुलीचा, पण ती लपून ठेवती. आणि काही काही वेळेस तर मला पालक येऊन म्हणतात आमची पोरगी पळून गेली, तुम्ही चला सर. अरे म्हणलं मी काय केलंय,
नाही नाही तुमचं लक्ष नव्हतं. कॉलेजमधनं गेलं नाही, तुमच्या घरात नाही नाही कसं तुम्ही चला, त्यांना मी मदत करतो, सर्च करून देतो, बाबा हे असेल. मुलांवर तुम्ही लक्ष ठेवण्यापेक्षा मुलांशी बोलता राहा, संवाद साधा, त्याला आपलेपणा निर्माण करा. ऑटोमॅटिक तो त्याच्या करिअर मध्ये मोठा माणूस झाल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्यात जास्त गरीब घरची मुलं ही सर्वोच्च मार्क घेतात सर्वोच्च पदाला. तुम्ही तुमच्या मुलांना जास्त सुविधा दिल्या की ते आळशी बनतात. गरज ही शोधाची जन्य आहे. गरज संपली की संघर्ष संपतो. आणि संघर्ष कायम ठेवायचा असेल तर त्याला नाही पचवायला शिकवा. तुम्ही त्याला पाणी म्हणलं तर दूध देता, दूध म्हणलं तर तूप देता. त्याला एखादी गोष्ट नाही भेटली की ते कोयताच काढतोय. नंतर कळतं आयो काय नाही तुम्ही मला सगळी सवय लावली, म्हणून नाहीची सवय पण त्याला लावा. दादा तुम्ही प्रत्येक वेळेस चांगले कार्यक्रम घेताय आणि वडगाव नगर पंचायत हद्दीमधल्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देताय. आज ह्या 10वी 12वीच्या मुलांना 80% पेक्षा जास्त गुण पडलेल्या मुलांचा यशोतीस असा तुम्ही सन्मान करताय. पण सगळेच मुलं गुणी आहेत. काही जणांना वातावरण भेटलं नाही, काही जणांना टीव्हीनी सुधरू दिलं नाही, काही जणांना मोबाईलनी सुधरू दिलं नाही, काही जणांना आई वडिलांनी सुधरू दिलं नाही. अभ्यास करून घेणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. या कार्यक्रम प्रसंगी सतीशजी गाडे पत्रकार आलेले. गाडे साहेब आगे बढो. दादा तुम्ही मला बोलायची संधी दिली, मी सगळ्यांना हसवलं. पिंजर साहेब माझा धर्मच हसवण्याचा आहे हो. जाजू साहेब याला काय अर्थ आहे? या पहा, लहानपणी आईने जर लेकराच्या डोक्यावर हात फिरवला तर त्याच्या डोक्यावर केस येतात, पण बायकोनी नवऱ्याच्या डोक्यावर हात फिरवला तर केसच जातात. एवढा ताप देत जाऊ नका आणि तुम्ही पण घेत जाऊ नका. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. सरांचं टाळ्यामधून स्वागत करा. त्यांनी जरा वातावरण हलके करायचं काम केले. आता मी मोर्या प्रतिष्ठानच्या सदस्यांना विनंती करतो की ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांच्यापर्यंत माईक घेऊन जावा आणि या ठिकाणी दोन्ही सर आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तर देतील. हात वरती करा कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर. तुम्हाला काही प्रश्न असू द्या विचारा, बोलतो व्हा, गप बसू नका. हात वरती करा, हात म्हणजे आम्हाला कळेल कोणाला हा विचारायचं. तुम्हाला काही प्रश्न पडलाय? मला काही प्रश्न नाही. उत्तर असा की प्रश्न काय? हा ए, तुला काही प्रश्न रे? अरे एवढे सुखी माणसं आहेत, ह्यांचं करिअर घडलेलं आहे. तुम्हाला काय दादा प्रश्न आहे? थोड्या वेळाने प्रश्न पडत, याला काय अर्थ आहे? तुम्हाला पडला? जाजू सरांनी सांगितलं काही डॉक्युमेंटसाठी तयार करून ठेवा ते कागदपत्र वगैरे, पण त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट सर्वांना कळले नसतील. मला पण EWS सर्टिफिकेट विषयी माहितीच नाही. तर EWS सर्टिफिकेटसाठी तुम्हाला सेतू कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. त्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला तो म्हणजे 8 लाखापेक्षा कमी असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचं एक 5 एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे तो एक दाखला असतो, अल्पभूधारक दाखला. हे दोन्ही दाखले आणि त्यासोबत एक नमुना अर्ज असतो, तो जमा करायचा असतो. फक्त एक काळजी घ्या, ज्यावेळेस तुम्ही तो दाखला काढणार त्यावेळेस त्याची तारीख तपासा. कारण आपल्या इथे गव्हर्नमेंटची जी यंत्रणा आहे ती 2 वर्ष जुने पण डॉक्युमेंट तुम्हाला त्या वर्षी इश्यू करतात. तर सपोज तुम्हाला ऍडमिशन 25-26 मध्ये घ्यायचं असेल तर तुमच्या दाखल्यावर तारीख असली पाहिजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 आणि तो प्रोफार्मा O किंवा आता नवीन नाव अजून आलेलं नाहीये, म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी ते नाव होतं, तर त्यानुसार तो दाखला तुम्हाला सेतू कार्यालयातून भेटतो. त्यासाठी तुम्हाला हे 3 दाखले त्यांच्यासोबत द्यावा लागतो. एक नमुना अर्ज, दुसरा अल्पभूधारक दाखला आणि तिसरा उत्पन्नाचा दाखला. अजून कोणाला प्रश्न विचारायचा आहे? मला आयुब सरांनाच प्रश्न विचारायचा आहे की जे आपण MKCLच्या माध्यमातून ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात त्याच्याबद्दल थोडीशी डिटेलमध्ये माहिती आपण सर्वांना द्यावी. कारण वडगावमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांचीच ही चाचणी व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण ती चाचणी झाल्याशिवाय विद्यार्थ्याची मानसिकता कळत नाही, त्याचा बुद्ध्यांक कळत नाही, त्याला कुठल्या क्षेत्राशी तो निगडीत आवड आहे हे सुद्धा समजत नाही.
मी आपल्याला विनंती करतो की त्या जे ऍप्लिकेशन असेल किंवा तुमच्याकडे जेव्हा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि किती वेळाची चाचणी असते, त्याच्यानंतर कोण त्याला मार्गदर्शन करतं, मार्गदर्शन झाल्यानंतर ते क्षेत्र निवडत असताना पुढे जाऊन कोण त्याला मदत करेल याची थोडी माहिती द्या. त्यात सिस्टम अशी आहे, ऍक्च्युली कसं असतं, करिअरच्या स्टेप्स असतात ना त्या 4 असतात. चौथी नंतरच पहिल्यांदा करिअर डिसाईड व्हायला पाहिजे, पण बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं. दुसरा टप्पा असतो 8वीचा, तिसरा असतो 10वीचा आणि चौथा असतो 12वीचा. मग याचा अर्थ असा होतो की ह्या प्रत्येक टप्प्यावरती किंबहुना दरवर्षी विद्यार्थ्याची आपण ही टेस्ट घेऊ शकतो, कल चाचणी घेऊ शकतो. विद्यार्थ्याचं जसं एन्व्हायरमेंट बदलतं तसं तसं त्याच्या आवडीनिवडी बदलतात. जसं मॅच्युअर होत जातो तसं तसं त्याची बुद्धिमत्ता बदलते, IQ बदलतो, समटाईम त्याचा EQ बदलतो, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह बदल होत राहतात. तेव्हा त्यामुळे काय होतं, जेव्हा जेव्हा आपण रिपोर्ट काढतो तेव्हा तेव्हा त्याला गायडन्स करणं सोपं जातं. आणि आता जे विद्यार्थी 10वीला आहेत त्यांनी किमान ती परीक्षा द्यावी. परीक्षा देण्यासाठी फक्त विद्यार्थ्याचं नाव लागेल, त्याचा मोबाईल नंबर लागेल, त्याची जन्मतारीख लागेल, इतक्या डिटेल्स दिल्या की आम्ही एक फॉर्म तयार करतो. फॉर्म भरल्यानंतर एक ID पासवर्ड जनरेट होतो. आम्ही त्यांना विद्यार्थ्यांना पाठवतो, एक लिंक पाठवतो. शांतपणे बसून तो फॉर्म पूर्णपणे ती परीक्षा पूर्णपणे द्यायची असते. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी जी भाषा पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न उपलब्ध होतात. त्यात रिझनिंग चेक केलं जातं, स्पेस थोडक्यात काय बुद्धिमत्ता चेक करतात, मॅथमॅटिक्स चेक केलं जातं, लँग्वेज स्किल चेक केलं जाईल, मेकॅनिकल चेक केलं जाईल. थोडक्यात तुमचा ओव्हरऑल स्वभाव कसा आहे हे सगळं बघितलं जाईल. तुम्हाला काय आवडतंय, काय आवडत नाहीये, एकूण तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ते चेक केलं जाईल आणि मग एक रिपोर्ट तयार होतो. आणि त्याच्या आधारे ते किमान तुम्हाला 10 ते 12 फील्डची लिस्ट येते की हे तुमच्या चांगले फील्ड आहेत जिथे तुम्ही करिअर करू शकता. त्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की ही पण लिस्ट येते की ह्या फील्डमध्ये तुम्ही अजिबात जाऊ नका, हे तुमचे काय आहेत निगेटिव्ह किंवा वीक पॉईंट आहेत, ह्या फील्डमध्ये तुम्ही गेला तर अपयशी होण्याची जास्त शक्यता आहे. आणि हे कळल्यानंतर वीक पॉईंट कळले आपल्याला की पुढे आपल्याला काय करता येतं, त्याच्यावरती काम करता येतं. म्हणून ही टेस्ट देणं गरजेचं असतं.